जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी येते कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर पोलिसांनी आता बंदोबस्त लावलेला आहे आणि गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी होतीये। गॅस न दिल्यास ग्राहकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कोल्हापूरमध्ये गॅस एजन्सीला पोलिसांनी आता सुरक्षा व्यवस्था पोहोचवलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर अशा प्रकारे आता पोलिसांना अक्षरशः बंदोबस्त लावण्याची गरज पडलेली आहे। गॅस टाकी द्या अन्यथा आंदोलन करू अशा भूमिकेमध्ये ग्राहक आहेत आणि एजन्सीच्या बाहेर, त्यामुळे पोलिसांनी आता बंदोबस्त ठेवलेला आहे। काय नेमकं गॅस एजन्सीच्या बाहेर वातावरण आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। कोल्हापुरात तिसऱ्या दिवशी देखील आपण पाहतो की गॅस कंपनीच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसते। इतकंच नाही तर आपण पाहतो की पोलिसांचा बंदोबस्त देखील आता या ठिकाणी लागल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच आपण पाहतो की भली मोठी रांग लागलेली आहे आणि एकूणच आपण पाहतो की गॅस सिलेंडर टाक्या ज्या संपलेल्या आहेत प्रत्येकाच्या घरातल्या, त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या गॅस सिलेंडरच्या टाक्या मोठ्या प्रमाणात आणून या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। एकूणच आपण पाहतोय की नागरिक संतप्त आहेत, कारण आपण पाहतो की सकाळी 6 वाजल्यापासून हे सर्वजण या ठिकाणी उभारलेले आहेत। पोलिसांच्या बंदोबस्तात आपण पाहतोय म्हणणं असं आहे की नागरिकांना पोलीस सांगतायत की तुम्ही इथं थांबू नका, तुमच्या घरपोच या ठिकाणी तुम्हाला सुविधा दिली जाईल। पण महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नेमकं काय झालं, पोलीस आलेले आहेत, काय नेमकी भूमिका? एक सिलेंडर आहे बाबा, कशावर शिजवायचं सांगा। 8 दिवस झालं एरदारी मारायला लावलोय, सिलेंडर दिना झालं। घरपोच म्हणाले, घरपोच काय दिना झाले। मला सांगा, पोलीस आले, पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी सांगितलं की तुम्ही रास्ता रोको केलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होणार। मग जर का सर्वसामान्य माणसांवरती तुम्ही लगेच गुन्हा दाखल करताय तर आज 6 महिने ह्या एजन्सीवरती तुम्ही गुन्हा का दाखल केलेला नाहीये? कारण प्रत्येक हा प्रॉब्लेम 8 दिवसाचा नाहीये किंवा 10 दिवसाचा नाहीये, हा प्रॉब्लेम जवळजवळ 6 ते 8 महिने आहे आणि फक्त ह्या एजन्सीचाच प्रॉब्लेम आहे। मग तुम्ही HP जे वरचे अधिकारी आहेत त्यांना बोलवा, आम्ही बोलतो त्यांच्याबरोबर। जर त्यांच्याकडून पुरवठा होत नसेल, हे म्हणतात तसं की त्यांच्याकडून पुरवठा होत नाही, तर बाकीच्या एजन्सीला HP गॅसचा पुरवठा कुठून होतो? मग संदीप एजन्सीवर का तुम्ही कारवाई करत नाहीये? आपण पाहतो की पोलिसांना देखील या ठिकाणी यावं लागलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती वाढत चाललेली आहे, कारण आपण पाहतोय की घरात शिजवायला गॅस नाही आहे अन्न शिजवण्यासाठी। अशा परिस्थितीत अशा प्रकारे पोलीस येऊन आम्हाला जर सांगत असतील तर हे बरोबर नाही, अशा प्रकारची भूमिका या सर्व नागरिकांची आहे। कॅमेरामन मृत्यूंचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।